नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत बनाना बन्स किंवा केळीच्या पुऱ्या असेही म्हणतात याला। चला तर आपण बघूया केळीच्या पुऱ्या कशा करायच्या। इथे मी पिकलेली 3 केळी सोलून घेतलेत साल काढून। इथे मी गूळ घेतलाय, वेलची पावडर, मीठ, थोडासा खायचा सोडा आणि गव्हाचं पीठ। आता मी केळी कुस्करून घेणार आहे। तुम्ही मॅशरने कुस्करू शकता किंवा मिक्सरला लावली तरी चालतील। आता याच्यामध्ये मी गूळ घालणार आहे। गूळ इथे मी अर्धा ते पाऊण वाटी घेतलाय। गूळ छान याच्यामध्ये कुस्करून घ्यायचा। हे बघा, असं बॅटर तयार झालंय छान। आता मी एकजीव करून घेतले। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि एक 20-25 मिनिटं गूळ मेल्ट होण्यासाठी ठेवून देऊया। आता मी इथं झाकण काढून घेतलंय 20-25 मिनिटांनी। हे बघा, गूळ आता छान असा मेल्ट झालाय ह्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये घालूया आपण एक चिमूटभर होईल एवढा खायचा सोडा। त्याच्यानंतर एक चिमूटभर चवीपुरतं मीठ आणि एक अर्धा चमचा होईल एवढी वेलची पावडर। आता मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडं थोडं असं करत घालणार आहे आणि हाताने असं मिक्स करून घेणार आहे। याचा आपल्याला चपातीला बनवतो तसा गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा। आणि या बॅटरमध्ये जेवढं बसेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे, पाणी वरून एक्स्ट्राचं घालायचं नाही। आता मी हे थोडं थोडं असं पीठ घालून छान गोळा करून घेणार आहे। मला हे पीठ मळण्यासाठी जवळजवळ 1.5 वाटी गव्हाचं पीठ लागलं आहे। आता मी ते छान गोळा करून घेतलाय, पण गोळा मऊ होण्यासाठी मी त्याला थोडं तेल लावून मळून घेणार आहे। हे बघा, छान असा गोळा झालाय। तेल लावल्यामुळे त्याला चकाकी आली। आता हे गोळा छान झाकून ठेवायचा आणि एक अर्धा तास मी असाच झाकून ठेवलं होतं। हे बघा, पीठ आपलं छान तयार झालंय इथे। आता याचे गोळे बनवून पुऱ्या लाटून घेऊया। इथे पीठ आपल्याला काही जास्त लागत नाही, थोडं हाताने लावायचं आणि लाटून घ्यायच्या पुऱ्या। इथं मी बाकीच्या पुऱ्या पण अशाच करून घेणार आहे। अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या इथे करून घेतल्यात। आता मी कढई गॅसवर गरम करत ठेवले तेल घालून। तेल छान गरम करायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून घ्यायची आहे। जास्त तेल आपल्याला गरम आणि जास्त असं कोमट पण नाही ठेवायचं। आता मी याच्यामध्ये पुऱ्या तळून घेणार आहे। इथे मी घातली आहे पुरी एक तळायला। छान अशी वरून हलक्या हाताने दाब देऊन घ्यायचे, म्हणजे ते हळूहळू फुगून येते वर। हे बघा, छान आपली पुरी तयार झाली आहे। आता मी इथे बाकीच्या पण अशा पटपट पुऱ्या तळून घेणार आहे।
इथे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्यात। ही रेसिपी छान होते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।